भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमचा प्रिय बंधू बहिणीनो, येशू ख्रिस्तांच्या नावाने तुम्हा सर्वांना आम्ही स्वागत करीत आहोत. या आपण प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र परमेश्वर देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर. धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुमचं वचन म्हणतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो राजा. पिता, धन्यवाद करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वेळी तुम्ही आम्हाला एकत्र केलं म्हणून धन्यवाद राजा. पिता परमेश्वर, तुम्ही आमच्यामध्ये आहात म्हणून धन्यवाद पिता परमेश्वर. पिता, आज तुम्ही आमच्याशी बोला पिता, आमचे मन उघडा पिता परमेश्वर, आणि तुमचं वचन आमच्या हृदयावरती लिहिण्यासाठी तुम्ही मदत करा पिता परमेश्वर. त्याला पिता परमेश्वर, आम्ही ऐकणारे नाही तर ऐकून क्रिया करणारे बनवा पिता परमेश्वर. तुम्ही असं करणार आहात म्हणून धन्यवाद पिता. पास्टरांद्वारा तुम्ही आमच्याशी बोला पिता परमेश्वर, आमच्या सगळ्यांचे हृदय तुम्ही खोला पिता, आणि तुमच्या वचनाचा साठा आमच्या आतमध्ये होण्यासाठी मदत करा. तुमच्या नावाचा गौरव होऊ द्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो पिता, आमेन. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. गाऊन स्तुती प्रभू
ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. हालेलुया 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 ओ हालेलुया 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 हालेलुया. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पापाच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. येशूची रक्त किती महान, पाप्याच्या काच्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, शैतानी वाऱ्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. येशूची शक्ती किती महान, मला शैतानी वार्यातून सोडविते. हालेलुया 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमाचा तुम्हाला स्वागत करीत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हे कार्यक्रम ऐकू शकता. आजचा वचन जाऊया यशाया 33 अध्याय 20 वचन. यशाया 33:20. आमचे मेळे बरवण्याची सियोन नगरी पहा. यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल, जो कधी हलवत नाही, ज्याच्या मेका कधी उपटत नाही, ज्याची एकही दोरी तोडत नाही, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. पहिलं गोष्ट बघा, आमची मेळे म्हणजे आमचे त्योहार, आमच्या सण बरवण्याची सियोन नगरी पहा. म्हणजे परमेश्वर सियोन म्हणजे देवाचे लोक आहे. सियोन म्हटलं तर तुम्ही 125 स्तोत्रसंहिता 1 वचन पाहताय. सॅम 125:1. सियोन म्हणजे काय आहे? ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखा आहे. ज्यांचा भाव, ज्यांचा भरोसा, ज्यांचा विश्वास देवावर आहे, परमेश्वरावर आहे, त्याला परमेश्वर सियोन म्हणत आहे. आणि 132 स्तोत्रसंहिता त्याच्या 13-14 सॅम 132:13-14.
परमेश्वराने सियोन निवडून घेतले आहे. आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे. हे सर्व काळ माझे विश्रामस्थान आहे, इथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रभू राहतो, सियोन माझे विश्रामस्थान आहे, इथे मी राहीन. परमेश्वर निवडून घेतलेलं आहे. ज्यांना परमेश्वरने आपल्यासाठी निवडलेलं आहे, ज्यांच्यामध्ये देव बापा निवास करतो, ते सियोन आहे. पहिलं पाहिलं, सियोन म्हणजे परमेश्वरावर भाव ठेवणारे, विश्वास ठेवणारे. आणि दुसरं गोष्ट, सियोन म्हटलं तर देवाने निवडलेले आणि देव ज्यांच्यामध्ये राहतो ते सियोन आहे. म्हणजे ज्याने ईश्वर विश्वास ठेवून त्यांना स्वीकार केलेला आहे. तुम्ही यशाया 35:10 मध्ये आयसिया 35:10, मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जय जयकार करीत सियोन येतील. मुक्त केलेले म्हणजे तारण प्राप्त केलेले, येशू ख्रिस्ताद्वारा त्यांनी तारण मिळवलेलं आहे. कारण येशू पापी जनांना ताराव्यास जगात आला. तुम्ही तिमोथेंच्या पहिली पत्री 1:15 फर्स्ट तिमोथी 1:15 ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. म्हणजे सर्व पापी लोकांना तारण्यासाठी येशू ख्रिस्त जगातमध्ये आलेलं आहे. म्हणजे ते तारण मिळवून घेतलेले ते सियोन आहे. तुम्ही येशू ख्रिस्त माझ्यासाठी जगामध्ये आला, माझ्या पापासाठी क्रुसावर त्यांनी जीव दिला, त्याच्या पवित्र रक्ताने माझ्या जीवन शुद्ध होऊ शकतो असा विश्वास केला तर तुम्ही देवाकडे खरोखर मागणार, माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या मनाला शांती दे, तो खरोखर देणार. नंतर तुमचे जीवन सियोन होणार. हालेलुया. मुक्त केलेले किंवा तारण मिळवून घेतलेलं आहे सियोन. आता सियोन नगरीबद्दल परमेश्वर म्हणतो, पुन्हा पाहूया यशाया 33:20 मध्ये, आयसिया 33:20, आयसिया 33:20 नंतर आपण काय गोष्ट पाहूया. आमचे मेळे भरण्याची सियोन नगरी पहा. सियोन नगरीमध्ये मेळे भरणे म्हणजे चांगले सण, चांगले नाताळ, चांगले उत्सव होतात. आता इस्रायल लोकांसाठी देवाने काय काय उत्सव नेवले ते आपण पाहत आहे. तुम्ही लेविकांस पुस्तक 23:2 लेवी 23:2, इस्रायल लोकांना सांग, पवित्र मेळे भरण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे. देवाने पवित्र मेळे भरण्यासाठी काही वेळ दिलेला आहे. 4 वचन पहा, 23:4. परमेश्वराने जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे. काय काय मेळे आहे, काय काय सण आहे. पहिलं सण 5 वचन वाचूया. पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी परमेश्वराचा वलांडन सण येतो. वलांडन सण म्हणजे आता तुम्ही हे वलांडन सण वर्षाला एकदा, म्हणजे पहिला महिन्यामध्ये 14 तारीखला हे सण साजरे करतात. हे सण हा मेळा कशासाठी आहे. कित्येक वर्षपूर्वी इस्रायल लोक मिस्र देशामध्ये 430 साल गुलामीमध्ये होते. त्यांना फिरो राजा आणि त्यांचे सैनिक खूप सतवायचे, खूप मारायचे, त्यांच्या हाताने सगळं काम करून घ्यायचं. त्यांना ठेवून मोठे मोठे शहर बांधले, बिल्डिंग बांधले, पण त्यांना एवढं धाबले कारण त्यांच्यावर त्यांना ईर्ष्या आली, राग आला. अरे हे लोक कसं वाढत चाललंय, उद्या आमची सत्ता हे घेता नका, असं त्यांना भीती वाटली. इस्रायल धाबत राहिले. पण शेवटी देवाने त्यांना तिथून सोडण्यासाठी एक मार्ग तयार केला. ते काय देवाने सांगितलं. आता निर्गमन 12:2 निर्गमन 12:2 पाहूया. एक्सोडस 12:2.
हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमच्या हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. आता 3 वचनामध्ये इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही आपापल्या वाढ वडिलांच्या घराण्याप्रमाणे एकेका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे. 10 तारीखला कोकरू घेऊन सांभाळून घ्या. आणि ते कसं असायला पाहिजे? 12:5 वचन 12:5 कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा शेरडातला तुम्हाला वाटेल ते घ्यावा. निर्दोष कोकरा, 1 वर्षाचा कोकरा आणि नर असावा. आता 6 वचनामध्ये या महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी तो वधावा. त्या कोकराला वध करा. आणि 7 वचनामध्ये ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दार बाग्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे. आता ही गोष्ट कशासाठी? बारा 13 वचनामध्ये ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईल. मिस्र देशाच्या लोकांना मी मारील तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. आता पहा, इस्रायल लोकांना एक सुटकारा, एक तारण मिळवायचे आहे. त्यासाठी देवाने योजना बनवली. एक कोकरा 1 वर्षाचा नर त्याला प्रत्येक घरासाठी निवडून घ्या. संध्याकाळी त्याला मारा, पण त्याचं रक्त तुमच्या दाराच्या पाठीला लावून घ्या आणि त्याचा मांस खाऊन घ्या. आणि त्या रात्री तुम्ही तयारीने राहा. तुमच्या सगळं चप्पल जुतं घालून घ्या आणि कपडे चांगून कमर बांधून तयार राहा. असं तयार राहून त्यावेळी ते मांस खात राहा भाजून. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सुटकार देईल. तसं झालं. मध्यरात्री परमेश्वराचा स्वर्गदूत आला आणि मिस्र देशामध्ये राजाच्या घरापासून गुलामाच्या घरापर्यंत पहिलं जन्मलेलं सगळं मुलांना त्याने मारलं. तेव्हा मिस्र देशामध्ये खूप रडणे हरडणे आले. फिरो राजा म्हणतो, तुम्ही जा बाबा, मला आशीर्वाद करून तुम्ही निघून जा, तुम्हाला मी सुटकारा देतो. त्या एकच रात्री 430 वर्षे सुटकारा त्यांना मिळत नव्हते. एका रात्री सुटकारा मिळाला. आता कोकरा कशासाठी? कारण कित्येक वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त देव स्वतः या जगामध्ये येणार, मानव म्हणून येणार आणि तो एक कोकरासारखा सगळ्यांच्या पाप घेऊन जाणार आहे. तो कोकरा म्हणून आलेला आहे. तुम्ही योहान 1:29 जॉन 1:29 योहान 1:29 योहान येशूचा परिचय असं करतो. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तिथे कोकरा प्रत्येक घरासाठी मारले गेला. इथे कोकरा प्रत्येक घरासाठी नाही, संपूर्ण जगासाठी मारले गेलेला येशू एक कोकरा आहे. तो निष्कलंक कोकरा आहे. तुम्ही पेत्रांची पहिली पत्री 1:19 1 पीटर 1:19 पेत्राची पहिली पत्री 1:19 तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहे. आता येशू निष्कलंक निर्दोष कोकरा आहे. तिथं कसं पाहिलं आपण? एक पूर्णपणे निर्दोष आणि एकदम पूर्णपणे कोकरा, त्याच्यामध्ये काय कमी असायला नाही पाहिजे. आणि ते येशू ख्रिस्त कोण आहे? निष्कलंक निष्पाप एक कोकरा आहे. तिथे तर कोकराला मारलं आणि त्याच्या रक्ताने प्रत्येक घराला सुटकारा भेटली, तारण भेटली, सगळ्यांना शत्रूला मार पडले, पण यांना बाहेर काढलं तेव्हा नाही. तसं आज संपूर्ण जगाला पापापासून मुक्त करण्यासाठी येशू ख्रिस्त कोकरा म्हणून या जगामध्ये आला
आता त्याच्या हातामध्ये सगळा अधिकार आहे. कारण प्रकटीकरण 13 अध्याय 8 वचनामध्ये, प्रकटीकरण 13 रेव्हलेशन 13:8, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्या जवळील, जगाच्या स्थापनापासून वधलेला कोकरा, येशू ख्रिस्त 2000 सालीपूर्वी क्रूसावर जीव दिला एवढं आम्हाला ठाऊक आहे. पण कित्येक वर्षापूर्वी प्रत्येक घरामध्ये एक एक कोकरा मारले गेला. त्या कोकरा कोणाचं चिन्ह आहे? येशू ख्रिस्ताचं. तो जगात उत्पन्नापासून मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं तेव्हापासून त्याच्या मनाला ठेस पोचला, तो मारले गेला. पहिलं मनुष्य आदाम हव्वाला कपडे घालायचे होते, देवाने कोकरा मारला आणि त्याचे चमडे काढून त्याने कपडे बनवून दिले. तर येशू ख्रिस्त जगाच्या सुरुवाती पुढे आहे. या जगाचं निर्माण होण्यापेक्षा येशू ख्रिस्त देव आहे. पण तो देव मानव म्हणून आला, कोकरा म्हणून आला. तुमच्या माझ्या पापाला घेऊन कल्वरी क्रूसमध्ये गेला. तुम्ही योहान 19:17 असं पडतो, मग त्याने येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेले जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुला म्हणतात. आपलाच वधस्तंभ हा येशूचा वधस्तंभ नव्हता. बरबास नावाचा एक चोर, एक डाकू, एक लुटेरा, एक खुनी, त्याला त्या दिवशी फाशी देणार होते क्रूसामध्ये. पण रात्रीच्या वेळी काय झालं, लोकांनी काय म्हटलं, बरबासला सोडवा पण येशूला ख्रिस्त सुलीवर मारा. तो वधस्तंभ त्याचा नाही आहे, एक पापीचा आहे. तर वधस्तंभाचे मरण येशूसाठी नव्हते, आमच्यासाठी होते. आम्ही पाप केलेलं आहे. पण बरबासचा क्रूस वधस्तंभ येशू घेऊन गेला, तसं आमच्या सर्वांच्या पाप येशू वधस्तंभावर घेऊन गेला. पेत्राचे पहिली पत्री 2:24 म्हणते, 1 Peter 2:24, पेत्राचे पहिली पत्री 1:24 मध्ये, 2:24 पहिला पत्र 2:24, 1 Peter 2:24, त्याने स्वतः, येशूने स्वतः तुमची आमची पापे सौदेही वागून खांबावर नेली. कारण आम्ही पापासाठी मरण पाहावे आणि जगावे, यासाठी सदाचरणासाठी जगावे. आमच्या पापाचे जीवन मरायला पाहिजे आणि सदाचरण चांगलं जीवन यायला पाहिजे. येशू ते कोकरा आहे माझ्या प्रियानो, आणि त्याच्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा होते, शुद्ध होते. पहिला योहान 1:7 मध्ये पाहत आहे, 1 John 1:7, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे, आणि त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. येशूचे रक्त सर्व पाप शुद्ध करते. माझ्या प्रियानो, कित्येक वर्षापूर्वी इस्रायल लोकांना मिस्र देशातून सुटका देण्यासाठी एक कोकरा मारला गेला. हा संपूर्ण जगाच्या तारणासाठी, सुटकारासाठी येशू ख्रिस्त हा कोकरा तुमच्यासाठी, माझ्यासाठी मारला गेला. तुमच्या माझ्या पाप त्याने आपल्या अंगावर घेऊन क्रूसावर जीव दिला. पण एवढंच नाही, तो जीव दिला, त्याला गाडला गेला, पण तिसरा येशू जिवंत उठला. आज पण जिवंत परमेश्वर आहे. फक्त येशूकडे या, त्याच्या रक्त तुमच्यावर पडू दे, तुमच्या पाप शुद्ध होईल. आणि तो तुमच्याने मारले गेला, पापाचे वेतन मरण तुमच्यावर येणार नाही. हा जिवंत कोकरा, हे देवाचं सण आहे, देवाचा मेळा आहे. या मेळ्यामुळे तुम्हाला देवापासून सुटकारा देतो. तर आता निर्गमन 12:17 निर्गमन 12:17 या प्रकारे तुम्ही बेखमीर बाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यासव हा दिवस पिढ्या कायमचा विधी म्हणून राहा. तुम्हाला बाहेर आणलं, त्या गुलामीपासून देवाने बाहेर आणलं, सुटकारा दिलं, त्यांना आझादी भेटली, स्वातंत्र्य भेटला एक कोकराच्या जीवनाने. आज येशूकडे या, पहा येशूकडे. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. कित्येक हजार
बाहेर दारावर लावले गेला, त्याचा मांस खायला दिला, तसं येशू ख्रिस्त 2000 सालीपूर्वी जगामध्ये आले, एक कोकरा म्हणून आले, संपूर्ण जगाच्या पाप त्यांनी हरण करून नेले. प्रभू, आज मी विश्वास करतो आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावला, तो जिवंत उठला, आज मी जिवंत आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये या कोकराचं रक्त मी चिटकारतो. प्रभू, प्रत्येकाच्या मनाला शुद्ध कर, जीवनाला शुद्ध कर. येशूने म्हटलं, तुमच्यासाठी तोडलेलं माझं शरीर आहे. त्याचं कोकऱ्याच्या मटण सगळ्यांनी खाल्लं, पण आज येशू स्वतः आपल्या शरीर आम्हासाठी देतो. प्रभू, आणि येशूचं शरीर आमचं तोडलं गेलं, मारलं गेला, काढलं गेला. आज जे विश्वास करतात प्रभू, त्या प्रत्येकानं या पापापासून सोडीव. प्रभू, सर्व बंधनातून सोडीव, सगळं आजारपणा, सगळं जे काय त्याला बांधून ठेवलं सगळ्यांना सोडीव. प्रभू, तो तारणारा परमेश्वर आहे. प्रत्येकांना प्रत्येक गोष्टीमध्ये तारण भेटू दे, सुटकारा भेटू दे, आजादी भेटू दे. आजच्यापासून जीवनामध्ये एक शांती, एक समाधान, एक संपूर्ण आशीर्वाद होऊ दे. प्रत्येकांना क्षमा कर, प्रत्येकांना भरं कर, आणि प्रत्येक जीवनामध्ये आशीर्वाद दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. दे तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन, आमेन.